काळोखात तुमचं स्वागत करते आहे दुसऱ्या पार्टमध्ये भाऊबीजेच्या. लाईट अजूनपर्यंत आली नाही आहे आणि जुई मावशी वगैरे आले आहेत. लाईटीचा पत्ता नाही आहे. फोन करतो तर बोलतो थोड्या वेळात येईल करून. मी फक्त दरवाजाची रांगोळी काढली. ही रांगोळी चांगलीच होती पण तशी ठेवली. लाईट गेलेली तर अक्षरशः गप्पा मारत होतो. सगळ्या जुन्या आठवणी काढून सगळे जाम हसत होतो. खूप बरं वाटलं आणि फायनली 8:30 वाजून गेल्यानंतर लाईट आली आणि शुभम बोलतो माझ्यामुळे आली का. मग काय भाऊबीजेची तयारी केली आणि तुम्हाला वाटतं शुभम खूप शांत आहे. बघा त्याची मस्ती बघा. ह्यांची मस्ती अशीच चालू असते. मी ओरडत होती तरी त्यांचं मस्ती चालू होती. आणि हे बघा रुद्राचं तोंड बघा कसा वाकडा झाला. त्याला पण नुसती मस्तीच करायची होती. सो आमची भाऊबीज झाल्यानंतर शुभमनी त्याला फटका दिला. या बघा नमक शमक टाकतोय आमच्यावर. काय कसे भाऊ आहेत आमचे एक नमक शमक करतोय तांदूळ टाकून. आणि याला तर इंटरेस्टच नव्हता, फक्त खेळायचं होतं. त्याला मम्मीने जबरदस्ती पकडून आमची ओवाळणी केली आणि मग त्यांची मोठ्यांची भाऊबीज चालू झाली. आणि मामानी बघा सगळ्यांना काय दिले, गोल्ड कॉईन. ह्या टायमाला गोल्ड महाग झालंय ना म्हणून ते गोल्ड कॉईन दिले. मावशांचे व्हिडिओ काढायला विसरले म्हणून फोटो काढला आणि जेवून आम्ही निघालो फटाके फोडायला. जेवतानाचा व्हिडिओ घ्यायला विसरली. या दिवाळीमध्ये आम्ही शेवटच्या दिवशी फटाके फोडतोय. मला सुरसुरी आणि पाऊस भरपूर जास्त आवडतं. तुम्हाला काय आवडतं कमेंट करून नक्की सांगा. आणि कचरा झालेला तो सगळा कचरा उचलला आणि सगळ्यांना बाय केलं, कारण का मामा वगैरे जाणारे उद्यापासून ट्रिपवर. सो त्यांना हॅपी जर्नी केली आणि मग जुई वैदूला पण बाय बाय केलं. ओके बाय, आजच्यासाठी एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.